नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। देहरंगा धरणातील गाळ उपसा आणि वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। देहरंगा धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम सध्या सुरू असून दिवसभर जेसीबी, डंपर आणि इतर अवजड वाहने सतत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। काही वाहनांची वाहतूक रात्रीच्या वेळेसही सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। धरणातून काढण्यात आलेला गाळ अनेक विटभट्टी मालकांनी विविध ठिकाणी साठवून ठेवल्याचे दिसून येत आहे। मात्र या गाळ उपसा आणि साठवणुकीसाठी संबंधित मालकांनी तहसील कार्यालयातून किती प्रमाणात अधिकृत परवानग्या घेतल्या आहेत याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। काहींनी कोणतीही परवानगी नसताना बिनधास्तपणे गाळ वाहतूक सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। याशिवाय डंपरमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गाळ सांडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः वळणाच्या रस्त्यांवर गाळ पडल्यामुळे मोटरसायकल स्वार आणि इतर वाहन चालकांच्या अपघाताचा धोका वाढला आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे। देहरंगा परिसरातील नागरिकांचा प्रश्न असा आहे की गाळ काढण्यासाठी नेमक्या किती जणांना परवानगी देण्यात आली आहे? संबंधित विटभट्टी मालकांकडे वैध परवाने आहेत का? रात्री सुरू असलेल्या वाहतुकीवर नियंत्रण कोण ठेवणार? रस्त्यावर पडणारा गाळ साफ करण्याची जबाबदारी कोणाची? स्थानिक प्रशासन आणि तहसील कार्यालयाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पनवेल।